नमस्कार. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी म्हणजेच महाट्रान्सको या भरतीचे फॉर्म ऑनलाईन भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर आज आपण निम्न श्रेणी लिपिक या पदासाठीचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे या व्हिडिओतून पाहणार आहे. त्यापूर्वी महाट्रान्सकोकडून 12 तारखेला एक नोटिफिकेशन आलं होतं. ते नोटिफिकेशन दाखवतो आणि नंतर फॉर्मला सुरुवात करू. या ठिकाणी वरती दिलेलं आहे नोटिफिकेशन रिगार्डिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन अगेन्स्ट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 15/2024 to 24/2024 सर्व जाहिरातींसाठी हे नोटिफिकेशन आलेलं आहे. या ठिकाणी लिंक दिलेली आहे. या लिंकवरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही वेबसाईटवरती जाऊ शकता. या नोटिफिकेशनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तिथून तुम्ही डायरेक्ट हे नोटिफिकेशन ओपन करू शकता. या ठिकाणी दिलेलं आहे जी डॉक्युमेंट अपलोड करायची आहेत, फोटो, सही, थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन आपल्याला फॉर्म भरताना अपलोड करायचं आहे. या ठिकाणी फॉर्म चालू झालेले आहेत 12/4/2025 पासून आणि 2/5/2025 पर्यंत फॉर्म भरू शकता. पुढे आहे 3.1 MSCITच्या समकक्षतेसाठी खाली दिलेली जी अर्हता आहे ती ग्राह्य धरली जाणार आहे. म्हणजेच MSCIT जर तुमचं झालेलं नसेल तरी खालीलपैकी एक सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा अभ्यासक्रमामध्ये संगणक हा विषय असला पाहिजे. पुढे आहे ऑनलाईन फीज. ओपनसाठी आहे ₹600 आणि मागास प्रवर्गासाठी आहे ₹300. नंतर आहे दिव्यांग आणि माजी सैनिक यांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. तर आपण फॉर्मला सुरुवात करू. मी लिंकवरती क्लिक करतो. वेबसाईट ओपन झालेली आहे. नवीन रजिस्ट्रेशन आपण करणार आहे म्हणून क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर याप्रमाणे समोर पेज दिसेल. पहिलं आहे फर्स्ट नेम टाकायचं. नंतर आहे कन्फर्ममध्ये परत फर्स्ट नेम टाकून घ्यायचं. नंतर मिडल नेम टाकायचं. परत एकदा कन्फर्ममध्ये मिडल नेम टाकायचं. नंतर लास्ट नेम टाकायचं. परत एकदा कन्फर्ममध्ये लास्ट नेम टाकायचं. मोबाईल नंबर टाकायचा कन्फर्ममध्ये. परत एकदा मोबाईल नंबर टाकायचा. नंतर ईमेल ID टाकायचा. परत कन्फर्ममध्ये ईमेल ID टाकायचा. बाजूला जो दिलेला सिक्युरिटी कोड आहे तो बॉक्समध्ये टाकून सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. मी सर्व माहिती भरतो आणि सेव्ह आणि नेक्स्ट करतो. या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपलं झालेलं आहे. वरती नंबर आणि पासवर्ड आलेला आहे. या ठिकाणी फोटो आणि सही अपलोड करायची आहे आपल्याला. 2 फोटो आपल्याला अपलोड करायला लागणार आहेत. एक स्कॅन केलेला फोटो अपलोड करायचा आणि एक कॅप्चर इमेज जी आहे ती आपण मोबाईलवरून अपलोड करणार आहेत. त्यामुळे आपण हा बाजूला दिलेला QR कोड आहे तो स्कॅन करून मोबाईलमधून आपण कॅप्चर इमेज अपलोड करणार आहे. अपलोड झाल्यानंतर आय कन्फर्म दॅट धिस हा जो बॉक्स आहे या बॉक्सवरती क्लिक करायचं. फोटो आणि सही मी अपलोड करून घेतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. या ठिकाणी बेसिक डिटेल्स भरायचे आहेत. ॲडव्हर्टाइजमेंट अप्लाइड फॉर ज्या जाहिरातीसाठी तुम्ही अप्लाय करणार आहे ती जाहिरात सिलेक्ट करा. माझी जाहिरात आहे 24/2024 निम्न श्रेणी लिपिक. सिलेक्ट करतो मी. नंतर आहे पोस्ट अप्लाइड फॉर ज्या पोस्टसाठी अप्लाय करायचं आहे ती या ठिकाणी येईल लोअर डिव्हिजन क्लर्क. नंतर आहे ऑप्शन फॉर झोन फॉर पोस्टिंग इफ सिलेक्टेड. या ठिकाणी झोन सिलेक्ट करायचा आहे. मी सिलेक्ट करून घेतो. नंतर आहे कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची. ओपन सिलेक्ट करतो. नंतर आहे पोस्ट अप्लायड अंडर विच कॅटेगरी. ओपन सिलेक्ट करतो. नंतर आहे खाली सबकास्ट टाईप करून घ्यायची. नंतर आहे डोमासाईल ऑफ महाराष्ट्र स्टेट यस आहे म्हणून यस करतो. पुढे आहे 40% डिसेबल आहात का असेल तर यस करायचं. यस केल्यानंतर बाकीचे ऑप्शन ओपन होतील ते त्याप्रमाणे भरून घ्यायचे. आता आपण नो करणार आहे. इथं डिसेबल नाही आहे आपण म्हणून मी नो करतो. परत खाली जे आहे ते सुद्धा डिसेबलसाठीच आहे.
तर आपण त्यामध्ये येत नाही म्हणून मी नो करतो. जे त्यामध्ये आहेत त्यांनी येसवरती क्लिक करा आणि बाकीचे ऑप्शन त्याप्रमाणे भरून घ्या. नंतर आहे आर यू अप्लाइंग अंडर विमेन रिझर्वेशन. आपण जेंट्सचा फॉर्म भरतो आहे त्यामुळं नो करतो मी. एक्स सर्व्हिसमॅन नो करतो असेल त्यांनी येसवरती क्लिक करा. डिपार्टमेंटल कॅन्डिडेट नो करतो जे आहेत त्यांनी येस करून घ्या. एक्झाम सेंटर या ठिकाणी प्रेफरन्स सिलेक्ट करायचे 3. मी तिन्ही एक्झाम सेंटर टाकून घेतो. नंतर आहे जन्मतारीख SSC सर्टिफिकेटप्रमाणे जन्मतारीख टाकून घ्यायची. त्याच्यानंतर जेंडर सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर ट्विन ब्रदर और सिस्टर असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. नंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करायचं. वडिलांचं नाव, आईचं नाव टाईप करायचं. त्याच्यानंतर नावामध्ये जर काही बदल असेल तर येस करा, नसेल तर नो करा. येस केल्यानंतर तुमची दोन्ही नावं जी आहेत ओल्ड नेम आणि न्यू नेम ती द्यावी लागतील. मी नो करतो. नंतर या ठिकाणी पूर्ण पत्ता टाईप करून घ्यायचा. तालुका, जिल्हा, स्टेट, पिनकोड. त्याच्यानंतर आहे करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर सेम ॲज ॲड्रेसवरती बॉक्समध्ये त्या क्लिक करून घ्या. मी क्लिक करतो त्याच्यावरती आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करायचं. व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. मी सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. एज्युकेशन, क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स या ठिकाणी भरायचं आहे. पहिलं आहे SSCपासून. SSCचं जे बोर्ड आहे ते टाईप करून घ्यायचं. सब्जेक्ट टाईप करायचे, सब्जेक्ट किंवा स्ट्रीम SSC टाकलं तरी चालेल. नंतर आहे डेट ऑफ पासिंग टाकायची. मोड ऑफ एज्युकेशन फुल टाईम सिलेक्ट करतो मी. नंतर पर्सेंटेज टाकायचे. क्लास सिलेक्ट करायचा, सेम 12वीसाठी भरून घ्यायचं. नंतर आहे ग्रॅज्युएशनचे डिटेल्स. बोर्ड, युनिव्हर्सिटी टाकायची. या ठिकाणी BCom सिलेक्ट केलेलं आहे मी. नंतर पासिंग डेट टाकायची. ड्युरेशन इन इयर किती वर्षाचा होता ते टाकायचा. त्याच्यानंतर आहे मोड ऑफ एज्युकेशन सिलेक्ट करायचं. पर्सेंटेज आणि क्लास टाकून घ्यायचा. नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते टाकू शकता. प्रोफेशनल क्वालिफिकेशन काही असेल तर तेही टाकू शकता. ऑदर जर काय असेल तर ते त्यामध्ये टाकू शकता. पुढे आहे हॅव यू पास MSCIT एक्झामिनेशन. ज्यांच्याकडे सर्टिफिकेट आहे त्यांनी येस करा, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नो करा. नंतर आहे हॅव यू पास इक्वेलंट और हायर कम्प्युटर क्वालिफिकेशन ॲज ऑथराइज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. म्हणजे तुमच्याकडे MSCIT नसेल तर MSCITला जे समकक्ष कोर्स दिलेले आहेत त्यापैकी एखादं सर्टिफिकेट आहे का तुमच्याकडं तर तिथं येस करा. मग त्याच्यानंतर एक प्रेझेंटली वर्किंग मी नो करतो. नंतर लँग्वेजेस नोन, ज्या भाषा तुम्हाला येतात ते या ठिकाणी टाईप करायच्या. मी मराठी, हिंदी, इंग्लिश टाईप करतो. रीड, राईट, स्पीक बॉक्समध्ये क्लिक करायचं. या व्यतिरिक्त जर कुठली भाषा येत असेल तर ते त्या ठिकाणी येईल. तर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करतो. व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज आलेला आहे. मेसेज आहे तो ओके करतो. सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक करतो. या ठिकाणी जो भरलेला फॉर्म आहे तो समोर दिसेल. माहिती पूर्णपणे चेक करून घ्यायची. सर्व माहिती बरोबर आहे ही खात्री झाल्यानंतर आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करून घ्यायचं. या ठिकाणी जी डॉक्युमेंट लागणार आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्याची लिस्ट दाखवत आहे. इथे आपल्याला लेफ्ट थंब इम्प्रेशन आणि हँड रिटन डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे. डॉक्युमेंट अपलोड करून घेतो. प्रिव्ह्यू करून तुम्ही ते चेक करू शकता सेम डॉक्युमेंट आहेत का.
नंतर आहे सिक्युरिटी कोड, जो बाजूला दिलेला सिक्युरिटी कोड आहे तो बॉक्समध्ये टाकून 7 आणि नेक्स्टवरती क्लिक करायचं. मेसेज येईल तो ओके करायचा. आपल्याला 600 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. बाजूला दिलेला सिक्युरिटी कोड बॉक्समध्ये टाकून सबमिटवरती क्लिक करून घ्यायचं. पेमेंटसाठीची विंडो ओपन झालेली आहे. आपण QR कोड स्कॅन करून पेमेंट करणार आहे, म्हणून मी QRवरती क्लिक करतो. मेक पेमेंटवरती क्लिक करून घेतो. नंतर आहे प्रोसीड विथ पेमेंटवरती क्लिक करायचं. जो QR कोड आहे तो कुठल्याही UPI ॲपमधून स्कॅन करून घ्यायचा आणि पेमेंट करायचं. पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप आणि फॉर्मची प्रिंट काढून ठेवायची. या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला समजला असेल. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.